तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे महाशिवरात्री आणि कुठल्याही शुभ प्रसंगी आपण उंबरठा लेपन करतो, रांगोळी काढतो। तसंच सकाळचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ केलं, अंघोळ झाली आणि त्यानंतर सगळ्यात पहिले इथं उंबरठा लेपन करायला घेतलं। आणि याआधी मी इतक्या वेळा शेअर केला आहे की त्यामध्ये काय टाकायचं आणि काय कसं आपण करत असतो। सो बघू शकतात मस्त असं इथे हळद सुटलेली होती, त्यानंतर छान अशी रांगोळी काढली आणि आता इथे रांगोळी काढायची होती। माझ्याबरोबर आज अनुही लवकर उठला होता आणि तोच आज व्हिडिओ शूट करतोय, म्हणून तुम्हाला असं डिटेलमध्ये बऱ्यापैकी बघायला मिळेल। आणि म्हणून म्हटलं चला छान अशी रांगोळी पण काढूया। तर मस्त असं शिवलिंग काढलेलं होतं आणि नेहमीसारखंच आपण इकडनं तिकडनं बघूनच काढत असतो। बऱ्यापैकी प्रयत्न केला की तशीच रांगोळी जमवावी असं, म्हणून छान अशी रांगोळी काढली। आता बाहेर न काढण्याचं कारण त्यावरती पाय पडू शकतात आणि घराच्या एकदम आतमध्ये काढली जेणेकरून कुणी पाय देणार नाही। रांगोळी असो किंवा काही, शेवटी ते देवाचं आहे आणि त्यामुळे म्हटलं घरात असे एका बाजूला काढूया जेणेकरून त्यावरती कोणी पाय देणार नाही। सो मस्त अशी पिंड काढली होती आणि छान अशी ही रांगोळी काढली। तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। चला अर्धा तास तरी रांगोळी काढण्यामध्ये गेला आणि छान उंबरठ्याचं लेपनही झालं आणि मस्त असं छान वाटत होतं। त्यानंतर धूप लावली म्हणजे घर कसं पॉझिटिव्ह झालं आणि अगदी सकाळी सकाळी प्रसन्न वाटत होतं। आणि घराच्या बाजूला म्हणजे थोड्याशा अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे पहाटे 5 वाजेपासून गाणं चाललेली होती, भजनं चाललेली होती आणि इतकं प्रसन्न वातावरण असतं। आज सुट्टीचा दिवस आहे, सोबतच रविवार पण होता। आता ना हॉलमध्येच झोपत असतो, त्यामुळे खाली ज्या काही आहे ना ते मुलं झोपलेली होती, शिवांश झोपलेला होता। त्यामुळे तुम्ही आधी म्हणाल की आधी घर वगैरे क्लीन केलं नाही, डायरेक्ट बाहेर रांगोळी काढली, तर तो झोपलेला होता त्यामुळे त्याची झोप पूर्ण होऊ दिली। तोपर्यंत मी बाहेरचं आवरून घेतलं, वरतीही काही आवरायचं होतं ते आवरलं आणि त्यानंतर खाली पुसायला घेतली, फरची वगैरे सगळंच। आजच्या दिवशी म्हणजे उपवास तर असतो, पण या दिवशी आपल्यालाही सगळं नीटनेटकं हवं। हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। संडे पण आहे आणि बघू शकतात मस्त अशी रांगोळी काढली आहे, खूप छान झाले। सगळी घरातली आवरासावर झाली, क्लिनिंग झाली, फरची पुसली आहे, वरचं पण आवरले। आता देवपूजा करायची आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। आणि आजच्या दिवसात काय काय होतं हे सगळं तुम्हाला कळेलच, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ तर बघू शकतात आपलं घर क्लीन झालंय आणि आपलं शिवांश इथे त्याला इतका आळस आलेला की त्याचा टाइमपास चाललेला होता। तोपर्यंत दूधही आलं आणि दूध गरम करायला लावलं इकडे एका बाजूला। रात्री साबुदाणा भिजत घातला होता, मागचा ब्लॉग जर बघितला असेल तर त्यामध्ये मी सगळी तयारी केली होती, ती सगळी तुमच्यासोबत शेअर केली। आणि रात्री साबुदाणा भिजवला की मस्त असा फुलतो आणि मी या ठिकाणी डबल डॉल्फिनचा साबुदाणा वापरला होता। यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार असतात आणि तो त्याचं नाव आहे। सो चला आता बाकीचं म्हणजे आम्ही सकाळी इथे मी साबुदाणा वडाच बनवणार होते, पण त्याआधी पूजेची सगळी तयारी करून घेते, तोपर्यंत बाकीच्यांच्या आंघोळी होत आहे आणि आम्ही सगळे सोबत घरातच पूजा करणार होतो। त्यामुळे बेलपत्र, अष्टगंध किंवा आणि त्याचबरोबर चंदन वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या, फुलं होती आणि पंचामृत मेन असतं तर ते घेतलं, गंगाजल होतं। मागच्या वर्षी आम्ही उज्जैनला गेलो होतो सोबतच ओंकारेश्वरला, तर तिथून गंगाजल आणलेलं होतं आणि ते घेतलं। धूप घेतली, प्रसाद म्हणून खडीसाखर म्हणून बेदाणे वगैरे ते घेतलं, धूप घेतलेली आहे, त्याचबरोबर देवांनाही छान आंघोळ घातलेली होती।
त्यानंतर ना वरती पण सगळी देवपूजेचं सगळं तयारी करून ठेवलेली होती. नॉर्मल जी देवपूजा आहे ती करून झाली होती. फक्त आता जे आपलं शिवलिंग स्थापन करायचं होतं त्याची पूजा आणि नंतर आपली जी महाशिवरात्रीची पूजा आहे ती इथे करायला घेतली. खरं तर या दिवशी बरेच जण मंदिरात करतात, पण मंदिरात खूप जास्त गर्दी असते. काही ठिकाणी खूप जास्त तिथं सजवलेलं असतं आणि त्यावेळेस तिथे ते पिंडीवरती पाणी टाकू देत नाही असं असतं. त्यामुळे म्हटलं आपण घरी निवांत पूजा करूया, अभिषेक करू देत नाही ते लोक, आणि पूजा वगैरे करूया आणि दर्शन घेण्यासाठी नंतर निवांत मंदिरात जाऊया. सो सगळ्यात पहिले दीपप्रज्वलन करून घेतो आपण. जसं दिवा लावला, त्यानंतर गणपती बाप्पांची प्रतिष्ठा केली आणि इथे ना मी नागिरीचं पान ठेवलं होतं, जे की आपण लावलेल्या झाडांपैकीच एक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जी पिंड होती ना तिचा खालचा भाग थोडासा मला असं वाटत होता, म्हणून मग मी ते काढला आणि असंच ठेवली. आणि खूप छान वाटत होतं. घरच्या घरी आपण शिवलिंग बनवलं आणि त्याचाच घरी अभिषेक केला आणि याचं विसर्जन पण जे आहे ना ते मी घरातल्याच कुंडीत करणार आहे. सो अशा पद्धतीने आणि हे सगळं करताना आपण सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप करत असतो. सो तेही छान अशी पूजा झाली, त्यामुळे अगदी प्रसन्न वाटत होतं. तर या ठिकाणी माझ्याकडे शिवलीलामृतचा 11वा अध्याय होता, त्याचीही पूजा केली. थोडीफार फुलं उरलेली होती, त्याचंही डेकोरेशन केलं आणि अशा पद्धतीने छान अशी घरच्या घरी पूजा झाली. अगदी मन प्रसन्न झालं होतं. आणि जो आता सकाळची एवढी धावपळ असते त्यामुळे शिवलीलामृतचा जो 11वा अध्याय आहे ना तो म्हटलं मी संध्याकाळी वाचेल. त्यामुळे मात्तास जी होती 11 वेळा या ठिकाणी मी बेलाचं पान ठेवलं, कारण की पानं भरपूर आणली होती जी तुम्ही बघितली, पण त्यापैकी बरेच पानं जी होती ना ती पूर्ण नव्हती, म्हणजे तुटलेली होती. आणि जे बेलाचं पान असतं ना ते तुटलेलं मोडलेलं पान इथं ठेवत नसतात. त्यामुळे 11 पानांचा छान ओम नमः शिवाय जप करून छान पानं ठेवली. प्रसादासाठी इथे माझ्याकडे फळं होती ती ठेवलेली होती. त्यानंतर 101 तांदूळ असतात, ते इथे घेऊन आपण त्या अभिषेक म्हणजे तांदूळ आपण पिंडीवरती वाहत असतो. सो तेही इथे केलं आणि त्यानंतर ना रांगोळी काढायची. आता एवढे सगळं छान झालं आहे म्हटल्यावरती छान रांगोळी काढल्याशिवाय आपली पूजा ही अपूर्ण असते, म्हणून मस्त अशी रांगोळी काढायला घेतली. रांगोळी होईपर्यंत, माझी पूजा होईपर्यंत तोपर्यंत शिवांश आणि त्याच्या बाबांची आंघोळ झाली होती, कारण की आणू लवकर उठला होता त्यामुळे त्याचं आणि माझं आधीच आवरलेलं होतं. पण मिस्टरांचं आणि शिवांशचं त्यांचं जिम वगैरे असतं त्यामुळे त्यांचं सगळं हळूहळू चालतं. सो म्हटलं चला तुम्ही चालू द्या, तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. सो अशा पद्धतीने तयारी झाली आणि मग सगळेच असले की लुडबुड करायला मग ती पूजाही व्यवस्थित होत नाही. म्हटलं मी निवांत करते, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा निवांत पूजा करा. सो अशा पद्धतीने आणि नंतर मग आम्ही सोबतच आरती केली. तर आज महाशिवरात्री आहे म्हणून छान असं ओम नमः शिवायचीच रांगोळी मी इथे काढली. माझ्याकडे याचं हे नव्हतं, पण म्हटलं चला जसं जमेल तसं काढूया. सो कशी वाटली तुम्हाला पूजा आणि माझा आजचा व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा. त्यानंतर छान अशी मी कापूरने आरती वगैरे ओवाळून घेतली. अशा पद्धतीने मस्त अशी पूजा झाली होती.
छान अशी पूजा झाली आणि नेहमीची नाश्ता करायची सवय असते, त्यामुळे उपवास जरी असला तरी सकाळी सकाळी मस्त इथे मी बनवत होते. सकाळ म्हणजे आता 12 वाजायला आली होती आणि मी इथे साबुदाणा वडा बनवत होते. सकाळीच मी बटाटे उकडवायला लावले, रात्री साबुदाणा भिजत घातला होता, आदल्या दिवशी दाण्याचा कूट करून ठेवला होता. यामुळे ना बाकीची सगळी कामं मला निवांत करता आली होती. आणि आता इथे घेतला छान असा साबुदाणा वडा बनवायला आणि इतका सुंदर साबुदाणा भिजलेला होता ना, छान भिजला की वडेही छान येतात. आणि तुम्ही बटाटा घालून बघा, कधी कधी मी बिना बटाट्याचंही करते, पण आता होतेच म्हटलं चला घालूया, आणि त्यामुळे त्याची टेस्ट आणि टेक्स्चरही खूप सुंदर असं आलेलं होतं. सो सगळ्यात पहिले तर सगळं एक मिक्स केलं, यामध्ये हिरवी मिरची घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं एकजीव केल्यानंतर वडे मी थापून घेतले. आता सगळे वडे मी ॲट अ टाईम बनवून ठेवले, म्हणजे ते एकदा तळताना ना फक्त मग वडे घालता येतात आणि आपले हातही सतत खराब होत नाही. त्यामुळे मग जितके आम्हाला बनवायचे होते तितके सगळे मी ॲट अ टाईम बनवून घेतले आणि नंतर मग तळायला घेतले, जेणेकरून काय होतं की आपले हात खराबच होत नाही आहे आणि मग दुसरं काही काम करायचं असलं तर तेही करता येतं. इथं शिवांशचंही चाललं होतं की मम्मा तू काय बनवते, आणि त्याला आधी माहिती नव्हतं की नक्की काय. पहिले बोलला मला आवडत नाही आणि नंतर बोलतो हो मला हे आवडतात आणि मीही खाल्लेले पण आहे. आणि चला तुम्हीही एकदा तरी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी महाशिवरात्रीच्या वेळेस साबुदाणा वडा बनवतच असाल. सो इथे तेच तयारी चालली आहे आणि 12 वाजले, सगळ्यांना भूक लागायला आली आहे. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष किचनमध्ये असतं की नक्की कधी आणि काय आम्हाला खायला देते. सो चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. अशा पद्धतीने मस्त असं सगळ्यांचं मस्त फराळाचं झालं. तुम्ही वडे बघू शकतात, खूप छान झाले होते. 5 वाजता पुन्हा मुलांना थोडंसं वेफर्स वगैरे तळून दिले आणि नंतर आम्ही आलो होतो मंदिरात. सो छान भजन चाललेलं होतं आणि मस्त बायकांची इथे पूजाही चाललेली होती.